हे खरं तर ज्या प्रकारे तपासामध्ये आढळून आलेली जी व्यक्ती होती डॉक्टर वायवशी, त्यांनी ज्या पद्धतीने आरोपीला जे म्हणजे फरार करण्यामध्ये मदत केली होती, त्यांना पैसे पुरवण्यामध्ये मदत केली होती आणि त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या संपर्कात ते आरोपी असल्यामुळं ते आरोपी पकडले होते आणि ह्यांची 7-8-10 दिवस यांची तपासणी झाली होती. परंतु त्याच्या डोक्यात असा गैरसमज झाला की एवढं मोठं आपण कृत्य करून देखील कुठल्याही पोलीस प्रशासनानं आपल्याला कुठलीही शिक्षा दिली नाही किंवा आपल्यावर कुठला गुन्हा नोंद केला नाही, म्हणून त्यांनी 6 महिन्याचा कालावधी जाऊ दिला आणि परत त्याचं जे काही जे चुकीचे काम आहेत ते चालू केले. तर मी आत्ताच API धारूर पोलीस स्टेशनचे वाघमोडे साहेब यांच्याशी चर्चा केली. नक्कीच CID ऑफिसकडून याचा काय तपास झाला, हा कसा गुन्हेगार आहे, त्या संदर्भात मी लवकरच CIDच्या ऑफिसला जाऊन SP साहेबांना बोलून याच्यावर कुठला गुन्हा गंभीर नोंद होतोय याचं मार्गदर्शन घेणार आहे. मात्र जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती दहशत निर्माण झाली आहे का, की ते मोकाट पद्धतीने पुन्हा निर्डावलेल्या पद्धतीने काम करतात? नाही, ह्याचं खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली पाहिजे. यांना असं वाटायलंय की आपण कुठलाही गुन्हा केला तरी आपल्याला अभय मिळतंय किंवा आपल्याला काही गुन्हा आपल्यावर कुठला होत नाही. तर त्यावरच मी CID आणि SIT ऑफिसला जाऊन अन्नाच्या प्रकरणातील जे आरोपी करा म्हणून आमचं एक त्यांना सांगत होतो आम्ही, तर या आरोपीचं कुठं ना कुठं यांचा बंदोबस्त केल्याशिवाय यांनी थांबू नये पोलीस प्रशासनाने. यासाठी आम्ही जे CID SITचं ऑफिस आहे त्या ऑफिसला आम्ही जाऊन रीतसर त्यांना एक निवेदन देणार. आज तुम्ही वायवशी कुटुंबाची भेट घेतली, काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांची हकीकत काय? नाही, त्यांच्याविषयी जे काही त्यांचे घरगुती विषय आहेत त्याच्याविषयी मला त्याच्यात काही आयडिया नाही किंवा मी त्याची माहिती पण जास्त घेतली नाही. परंतु संतोष अण्णाच्या प्रकरणातील ज्या आरोपींना फरार करण्यामध्ये ज्या डॉक्टर वायवशींनी मदत केली, तो आरोपी ज्या पद्धतीनं त्रास देतोय, ज्या पद्धतीनं त्याची परत गुन्हेगारी किंवा ते परत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय, यासाठी मला माझ्या भावाच्या गुन्ह्यातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या याचा बंदोबस्त कसा होईल यासाठी मी त्यांची भेट घेतली आहे आणि त्यांची व्यथा जाणून घेतली. अनुभव गँग पुन्हा ॲक्टिवेट झाली असं वाटतं? एक तसंच म्हणावं लागेल, कारण का काल पण मी बोललेलो आहे तुम्हाला. पदाधिकारी असणारे लोक, ज्या विष्णू चाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो तालुका अध्यक्ष होता, त्याच्यातलेच काही लोक काल हेअरिंगसाठी आलेले होते. ते देखील मी दादांना विनंती केली आहे काल, पण अजून परत आज करतो, या लोकांचा बंदोबस्त करावा आणि पुढील गुन्हेगारी टाळावी.